देवेंद्र फडणवीसचा मनोज जरांगे करणार नाहीत, कारण की देवेंद्र फडणवीसांनी समाजाला बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या जर का देवेंद्र फडणवीसांनी दिल्या तर मनोज जरांगेंनी सांगितलं की 6 कोटी समाज तुमच्यावर फुलं उधळेल. आणि मराठे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते करतात. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करण्याकरता मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं. ब्राह्मण मुख्यमंत्री मराठा समाजाला सहन होत नाहीत, किंवा शरद पवारांना सहन होत नाही, किंवा एकनाथ शिंदेना आता सहन होत नाही. तुम्ही एका ताटात जेवल्यावर तुम्हाला सगळं सहन होतं, पण ज्यावेळेस सर्वसामान्य मराठ्यांची मागण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला तुमची जात दिसते. माझा साधा प्रश्न आहे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना, भाजप जर का ओबीसीचा डीएनए असेल तर ओबीसीचा मुख्यमंत्री का नाही? हो हो. मग ब्राह्मण मुख्यमंत्री का? ब्राह्मण हा वर्णवर्चस्ववादी समाज आहे, परंतु आज ब्राह्मणातल्या अनेक लोकांची हालापेष्टा तुम्ही बघा ना. आजही आमच्या ग्रामीण भागातला ब्राह्मण भिक्षुकी करतोय, घरी जाऊन पूजा करतोय, त्याला जमीन नाही कसायला. मग त्या ब्राह्मण समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. पण जो ब्राह्मण समाज आज देशाच्या बाहेर प्रगतीपथावर गेलाय, जो ब्राह्मण समाज आज जाणीवपूर्वक, आज कोणतरी एक आनंद स्वरूप नावाचे स्वामी आहेत, त्यांनी सांगितलं देशामध्ये 4 राज्यामध्ये मुख्यमंत्री ब्राह्मण समाज आलेत, त्यांना तो अभिमानास्पद गोष्ट वाटते. मग ज्या प्रांतामध्ये मराठा समाज बहुतांशी होता तिथं जर का 13-14 मुख्यमंत्री मराठ्यांचे राहिले तर काय वावगं ठरलंय. पण त्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही, कारण की त्यांना वाटत होतं आपण मोठा भाऊ आहोत, जर का आपल्या पदरात आपण काही पाडून घेतलं तर इतर समाजावर अन्याय होईल. म्हणून इतर समाजाला त्यांनी आरक्षण असेल, वेगवेगळ्या योजना असेल, वेगवेगळे